शेनवडगावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम. आध्यात्मिक गुरु गणेश जगदीशन यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. दैनंदिन जीवनात ध्यानधारणेची गरज केली अधोरेखित. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेनवडगावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचं उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आध्यात्मिक गुरु गणेश जगदीशन यांनी केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आध्यात्मिक गुरु गणेश जगदीशन यांचं आगमन होताच टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करण्यात आलं. तसेच विद्यार्थ्यांनी लेझिम पथकानं त्यांचं स्वागत केलं. यानंतर दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. महाराष्ट्रातील दुर्लक्षित असलेले, सोयीसुविधांनी वंचित असलेले, अत्यंत दुर्गम असं शेनवडगाव या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मेडिटेशनचं महत्त्व कळावं तसेच त्यांच्या शैक्षणिक विकासात मेडिटेशनचा फायदा व्हावा या हेतूनं विद्यार्थी तसेच शेनवड गावातील ग्रामस्थांना मुंबईतून आध्यात्मिक गुरु गणेश जगदीशन यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी आध्यात्मिक गुरु गणेश जगदीशन यांनी उत्तम प्रकारे संवाद साधत विद्यार्थी व ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं. ये साधना जैसे गहरे उतरती है तो उनके दिमाग में विकसिती आएगी, उनके शरीर में विकसिती आएगी और हर कार्य बहुत ज्यादा शक्ति के साथ करेंगे. तो ये कोशिश करें कि अपने बच्चों को सवेरे जैसे उठते हैं आंखों को बंद रखते हुए सिर्फ 9 बार ओमकार से उनका दिन शुरू हो. ऐसे छोटे छोटे गांवों में जो लोग बिना स्वार्थ के जो कुछ कर रहे हैं उनको प्रोत्साहन गवर्नमेंट दे. तो यही उम्मीद है कि आगे चल के ऐसे गांव के छोटे छोटे स्कूल को एक्सपोजर मिलेगा. तो ये एक्सपोजर बहुत ज़रूरी है इनके लिए और जीजे जनाता इन सबसे जुड़ रही है तो बहुत खुशी हो रही है और आगे भी और कई ऐसे गांवों में जाके जुड़ना है जीजे जनाता को. और सिर्फ बच्चों को ही नहीं, यहाँ पे बहुत सारे ऐसे वृद्ध लोग हैं जिनको ध्यान की ज़रूरत है, जिनको साधना की ज़रूरत है, जिनको योग की ज़रूरत है. तो वो सारी चीज़ें जीजे सनाता उन तक पहुंचाने में कामयाब होगी. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विकास घोगरे यांनी केलं तर जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र शिंदे व भाजप तपोवन मंडळ उपाध्यक्ष मंजू जाखडी यांनी गुरु गणेश जगदीश यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल आभार मानले. जीजे अनाहता या संस्थेचे संस्थापक आध्यात्मिक गुरु श्री गणेश जगदीशन यांना आम्ही आमच्या शाळेमध्ये ध्यान व अस्थिरतेकडून स्थिरतेकडे, अशांततेकडून शांततेकडे आणि जी हिंदू संस्कृतीचं मूळ आहे ते म्हणजे ओमकार, या ओमकारामधून सर्व सृष्टीची उत्पत्ती, जगाची उत्पत्ती आणि स्थिरता प्राप्त होण्यासाठी डिप्रेशन मध्ये गेलेले माणसं पुन्हा स्थिरतेकडे, शांततेकडे कसे आले पाहिजे यासाठी गुरुजींनी आमच्या गावातील सर्व ग्रामस्थांना सर्वांना अतिशय सुंदररित्या त्याचे महत्त्व पटवून दिले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि आज मी त्यांना छोट्याशा गावात जिल्हा परिषदच्या शाळेत त्यांना इन्व्हाइट केलं होतं. आज माझ्या एका शब्दावर ते आलेले आहे इथे आणि त्याच्यानंतरही लहान मुलांना वगैरे इथे आध्यात्मिकाचं त्यांनी शिकवलं आहे. या पिढीमध्ये लहान मुलांना अभ्यासा थ्रू मेडिटेशनची सुद्धा गरज आहे, ध्यानाची सुद्धा गरज आहे. त्यांनी एकाग्रतेने अभ्यास पण करावा आणि ध्यान पण करावं. यासाठी मी जीजे फाउंडेशन आध्यात्मिक गुरुजींना आमंत्रित केलं आहे. जीजे अनाहता ही एक आध्यात्मिक संस्था आहे जी लोकांना ध्यान साधना शिकवते आणि अध्यात्माच्या मार्गावर चालायला शिकवते. साधना, योग, क्रिया, समाधी यासोबतच जीजे अनाहता भारताच्या विविध पौराणिक विद्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. आतापर्यंत 10,000 पेक्षा अधिक लोकांना याचा फायदा झालाय. फक्त आध्यात्मिक साधनाच नाही तर अगदी दुर्गम दुर्लक्षित भागात जाऊन छोट्या छोट्या गावापासून ते मोठ्या शहरांपर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन जीजे अनाहता ही संस्था लोकांची मदत करत असते. याचाच एक भाग म्हणून आज शेनवड गावात वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गुरुजी आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ सर्वजण या साधनेत रममान झालेले दिसून आले. अनेक जणांना चांगली अनुभूती आली. ध्यान हे सर्व दुःखांमधून बाहेर पडण्याचा
रामबाण उपाय आहे, अशी अनुभूती उपस्थित ग्रामस्थांना दिली. स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोरिओग्राफर म्हणून भार्गवी पुराणिक यांनी परिश्रम घेतला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे, राजू शेटे, शिवाजीराव कपाळे, गोरक्षनाथ विटनोर, जीजे अनाहता संस्थेच्या संचालिका बरखा जैन, डॉक्टर सुप्रिया चांदवडकर, मंजू जाखडी, वैष्णवी कुलकर्णी यांच्यासह शेनवड गावचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. जर तुम्हालाही गुरु गणेश जगदीश यांच्या जीजे अनाहता संस्थेशी जोडायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे, नाशिक.